तृसावरी त्या पाप्यात एक मी घोर पातकी. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांस अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये लूक वर्तमानाच्या 6व्या अध्यायातील 27व्या वचनामध्ये असे म्हटले आहे, परंतु तुम्हा ऐकणाऱ्यांस मी सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा, जे तुमचा द्वेष करीतात त्यांचे बरे करा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मुखातून बाहेर पडलेले हे वचन त्याच्या प्रमुख शिकवणुकीचा व कार्यकृतीचा सार आहे. आपल्यावर प्रीती करणाऱ्यांवर प्रीती व आपला द्वेष करणाऱ्यांचा द्वेष करणे ही जगरीत आहे. मात्र ख्रिस्त आपल्या शिष्यांस व सर्व श्रोत्यांस शिकवित होता की त्यांनी आपल्या वैऱ्यांवर प्रीती करावी. ख्रिस्ताने आपल्या जीवनात जे सांगितले ते कृतीतून करूनही दाखविले. ख्रिस्ताने जरी कोणालाही आपला शत्रू अथवा वैरी मानले नाही, तरी त्याला आपला शत्रू मानणाऱ्यांची संख्या छोटी नव्हती. प्रामुख्याने तत्कालीन याजक, शास्त्री व परुषी प्रभूच्या अनुयायांची वाढती संख्या बघून चिंतित होत असत. असेच चालू राहिले तर त्यांचे समाजातील स्थान धोक्यात येईल या भीतीने ते ख्रिस्ताचा भयंकर द्वेष करीत असत. ते मिळून ख्रिस्ताला मारून टाकण्याच्या योजना आखत असत. अखेर त्यांनी अनेक यहुद्यांस फितवून ख्रिस्तावर खोटे आरोप ठेवून व खोटे साक्षीदार उभे करून त्याच्या मृत्यूदंडाची मागणी केली. जनसमुदायासमोर झुकून पिलातानेही त्याला वधस्तंभावर खिळण्याची सर्वात क्रूर शिक्षा दिली. तो वधस्तंभावर असताना त्याची थट्टा करणारे व छळणारे रोमी शिपाई, आपल्या कुटील प्रयत्नांना यश मिळत असताना खुश होणारे याजक, शास्त्री व परुषी, त्याची निंदा करणारे उपस्थित लोक, त्याला हिणवणारा वधस्तंभावरचा चोर, या सर्वांसाठी ख्रिस्ताच्या मनात इतकासाही राग अथवा द्वेष नव्हता. उलट मरणाच्या उंबरठ्यावर असताना तो मोठ्याने आरोळी मारून स्वर्गीय पित्याला म्हणाला, हे बापा, यांना क्षमा कर, कारण हे काय करीतात हे त्यांस कळत नाही. त्याने आपल्या मनात वैऱ्यांसाठी सूड भावना बाळगली नाही, तर त्यांच्यावर शेवटपर्यंत प्रीती करीत त्याने त्यांच्यासाठी मध्यस्थी केली. पाऊल सांगतो, आपण म्हणजेच संपूर्ण मानवजात देवाचे शत्रू ठरलेले होतो, तरीही देवाने त्याच्या पुत्राच्या द्वारा आपल्याशी समेट करून घेतला. होय, पश्चातापपूर्वक ख्रिस्ताच्या अर्पणावर व त्याच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवणाऱ्या स्वर्गीय पिताही पापांची क्षमा करीतो. वैऱ्यांवर प्रीती करण्याची शिकवण देणाऱ्या ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यास व पापक्षमा प्राप्त करण्यास परमेश्वर आपणास सहाय्य करो. धन्यवाद.